आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आज सकाळी 11 वाजता राजभवनात राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। उद्धव ठाकरेंची आज संघटनात्मक बैठक। कुर्ला विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवनात होणार। बैठक आगामी महापालिका निवडणूक आणि दसरा मेळावा तयारीसाठीची बैठक। स्वच्छ हवेसाठी फटाके बंदी हा उपक्रम मात्र प्रदूषण वाढवणाऱ्या अनेक प्रकरणांच्या खटल्यात मात्र कोर्ट शांत। प्रदूषण वाढवणाऱ्या उद्योगपती बिल्डरांना ठेकेदारांना आदी वठणीवरांना सामनातून न्यायालयाला आवाहन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये आक्रमक मोर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दुपारी 12 वाजता मोर्चाला होणार सुरुवात। सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। शरद पवारांनी आव्हाडांचे कान टोचले। आपला असा काहीच हेतू नव्हता। जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण। बंजारा समाजाची एसटीतून आरक्षण मिळण्याची मागणी। शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू। बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठीत होणार। मंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती। त्रिमूर्ती जैन मंदिर येथे कबूतरखान्याचे उद्घाटन। प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाना हवा। उद्घाटन प्रसंगी मंत्री लोढांचं वक्तव्य। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडला माजी खासदार गोपाल शेट्टींनी दिली भेट। काही दिवसांपूर्वी पालिकेने केलेल्या कारवाईमुळे नागरिक संतप्त। पालिकेची कारवाई अन्यायकारक असल्याचा नागरिकांचा आरोप। गोपाल शेट्टींनी नागरिकांशी साधला संवाद। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका नेत्याची विकेट पडली। भाजप आमदार सुरेश धस यांचा नाव न घेता मुंडेंवर निशाणा। ठाकरे सरकारने घालवलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण आम्ही परत आणले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। बेलापूर येथे दशक्रिया विधीसाठी असलेला रस्ता बंद। आमदार मंदा म्हात्रे आक्रमक। लवकरच विषय निकाली काढू संबंधित अधिकाऱ्यांचं म्हात्रेंना आश्वासन। जीएसटीमुळे महाराष्ट्रातून 20 लाख रुपयांची पाकिटमारी। रोहित पवारांची टीका। छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा। 40 चोर सोबत घेऊन लई बोलतो। तुम्ही कितीही विरोध करा पण मराठा आरक्षण देणारच। जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड रद्द करा। निवड रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावू। सचिन खरात यांचा इशारा। भाजप आमदार सुरेश धस यांची पेढे तुला चिखली या मामाच्या गावी। नवस्फूर्तीनिमित्त 90 किलो पेढ्यांची तुला। विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा केला होता नवस। नवी मुंबईत नवरात्र उत्सवाची सुरुवात। उल्वेच्या महाराणीचा भव्य मिरवणूक काढत आगमन। शिवसंघर्ष प्रतिष्ठानकडून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री उत्सवासाठी शिवसेना सज्ज। शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची उत्सवासाठी नियोजनाची महत्त्वाची बैठक। उत्सवात भाविकांसाठी विशेष सुविधा। लंडनमधील स्थलांतरितांच्या विरोधातील आंदोलनाला एलन मस्क यांचा पाठिंबा। एलन मस्क यांनी आंदोलकांना व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित केलं। नियंत्रण नसल्याने ब्रिटन ओळख वेगानं पुसली जात असल्याचं मस्क यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। अमरावतीत सततच्या पावसानंतर स्वतंत्र धुक्याची चादर। घनदाट धुक्यामुळे रस्ते देखील दिसेनासे। सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी आनंददायक वातावरण। 167 कोटी रुपये खर्च करून बांधणार डबल डेकर एल्फिस्टनचा पूल। 2027 पर्यंत पूल सुरू होण्याची शक्यता। महिलांची माफी मागा नाहीतर तोंडाला काळे फासू। मराठा समन्वयकांचा हाकेंना इशारा। मराठा मुलींविरोधात वक्तव्य हाकेंना भोगलं।
सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला. किल्ल्यावरील इतर कामांसाठी 22 जूनपासून पर्यटकांसाठी राजकोट किल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला होता. मालवणमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरू. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी. किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवा सुरू. गडचिरोलीतील ताटीगुडम गावातील गरम पाण्याच्या विहिरीचं रहस्य उलगडलं. विहिरीतील खडक्याच्या रासायनिक अभिक्रियेमुळे पाणी गरम होत असल्याचं स्पष्ट. 6 महिन्यांपूर्वी गाळ काढल्यानंतर पाणी गरम होण्यास सुरुवात. 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती. निर्णयाचा पुनर्विचार करावा. शिक्षक भरती संघटनेची मागणी. यंदा साताऱ्यामध्ये होणार 99वे मराठी साहित्य संमेलन. विश्वास पाटील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा. हैदराबाद गॅजेट्सनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या. बंजारा समाजाची मागणी. एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण. माजी आमदार अमरसिंह पंडितांचा बंजारा समाजाला पाठिंबा. गडचिरोली पोलिसांचा एक गाव एक वाचनालय उपक्रम. या अंतर्गत दुर्गम गावात 72व्या सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये अधिकाऱ्यांसह गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा. बंजारा वेशभूषेत महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर दाखल. आरक्षण मिळत नाही तोवर लढा सुरूच राहणार. आंदोलकांचा इशारा. आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर सहज विजय. भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. पाकिस्तानचं 128 धावांचं लक्ष्य भारतानं केवळ 15 षटकं आणि 5 चेंडूत गाठलं. दुबईत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. नागपूरमध्ये तरुणांनी जल्लोषात फटाके फोडून आनंदोत्सव केला साजरा. भारताच्या दणदणीत विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि तिरंगा फडकावत केला जल्लोष साजरा. आपण शिवाचा भक्त विषही प्राशन करेन. भारत पाक सामन्यातील वादादरम्यान मोदींचं विधान. आसाममधील सभेतून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी आज शेवटची तारीख. आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड. वक्फ दुरुस्ती कायदा प्रकरणी आज अंतरिम आदेश देणार. वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. पुढील 3 तासात मुंबईसह उपनगर, रायगड, ठाणे भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहतील. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर. साताऱ्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग. जनजीवन विस्कळीत. कोयना धरणातून सध्या 2100 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणं 98% अधिक भरली. कोयना धरणाची पातळी 2162 फुटांवर. सध्या 2100 क्युसेकने विसर्ग सुरू. मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस. घाटकोपर स्टेशन परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात पाणी साचलं. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. गेवराई तालुक्यातील नागझरीमधील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा विसर्ग. नागझरी गावाचा संपर्क तुटला.
बीडमध्ये पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. माजलगावच्या गव्हाणथडी गावाला पाण्याचा वेढा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. मांजरा नदीपात्रात 3494 क्युसेकने विसर्ग सुरू. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. 12 तासांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पैठणमधील तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडून नुकसान झालेल्या शेती पिकाची केली पाहणी. जोरदार पावसामुळे पैठण तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणलोट पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचं धुमशान. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान. काही घरांची पडझड झाल्याची माहिती. गेवराईत मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर. जायकवाडीतून 1,13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बीडमधील 32 गावांचा संपर्क तुटला. गोदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जमीनही गेल्या खरडून. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाग्या साक्याजवळील वळणावर मिनी बस उलटली. बसमधील 35 प्रवासी जखमी. जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार. जखमींपैकी 4 जण गंभीर अवस्थेमध्ये. पुण्यात चोरट्यांचा उच्छाद. मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं. जळगावच्या बिलवाडी गावात 2 कुटुंबांमध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. 11 जण जखमी. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक. एनआयएला हव्या असलेल्या माओवाद्याला अटक. शंकर भीमा महाका अटकेत. तिरकामेटा जंगल परिसरातून माओवादी अटकेत. नाशिक कल्याणमधील बेकायदेशीर कॉल सेंटरचा भांडाफोड. महाराष्ट्रात सीबीआयची मोठी कारवाई. विमा एजंट बनून परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरात संपत्तीच्या वाटणीच्या वादातून दिराच्या हत्येचा कट उघड. भाऊजाईने दिली 5 जणांना 30 लाख रुपयांची दिराच्या हत्येची सुपारी. सुपारी घेतलेल्यानेच कट उघड केला. 5 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये चैनीसाठी चाकूचा धाक दाखवत चैन ओढणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून छडा लावण्यात आलाय. कॉलेज तरुणासह 3 जण ताब्यात. 4.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. नाशिकच्या मालेगावमध्ये शेतकऱ्याला मारहाण. सावकाराच्या गुंडांनी केली मारहाण. शेतकऱ्यांनी 20 लाखांच्या कर्जापोटी फेडले 71 लाख. कर्ज फेडल्यानंतरही शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत शेतकरी कुटुंबीय गंभीर जखमी. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन परिसरात टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात. दुर्घटनेत एकाचा मृत्यू. परभणीत पालम शहरात विजेच्या धक्क्याने 3घांचा मृत्यू. बैलगाडीतील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. या तारेचा धक्का लागल्याने 3 जणांचा मृत्यू. पुण्याच्या वाघोली परिसरात इमारतीतील लिफ्ट कोसळली. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही. नालासोपाऱ्यातील 9 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुलगा थोडक्यात बचावला. बिल्डर आणि पालिकेच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा आरोप. साताऱ्यात एका आईने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय. 5 वर्षांपूर्वी या आईने 3 जुळ्या बाळांना जन्म दिला होता. विकास ठाकुर्डिया यांच्या घरी आता 7 बाळांचा अधिवास. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या नदीमध्ये एका तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. स्थानिक युवकांनी नदीत उड्या मारून तरुणाला काढलं बाहेर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ 4 चाकी गाडीनं अचानक घेतला पेट.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, फक्त गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. नाशिकच्या लवटेनगर परिसरात बिल्डिंगमध्ये बिबट्या शिरला. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तात्काळ जेरबंद करा, स्थानिक नागरिकांची मागणी. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा असा सुरू. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची देवीची मंचकी निद्रा संपून 22 सप्टेंबरला देवी सिंहासनावर विराजमान होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयाने 4 महिन्यांची मुदत देऊनही महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया प्रलंबित. निवडणुकांबाबत आयोग काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात. अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुंबई महत्वाकांक्षी कोस्टल रोड दक्षिण प्रकल्पाचा खर्च 14,779,00,000 रुपयांवर. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या कारभारामुळे आता खर्चामध्ये सुमारे 2,58,00,000 रुपयांची निधीत वाढ. आपण दलाली करत नाही, कष्टाने पैसे मिळवतो. महिन्याला 200 कोटी कमवण्याची आपली क्षमता. कमाई संदर्भातील विधानामुळे मंत्री नितीन गडकरी चर्चेत. रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनचा हल्ला. तब्बल 361 ड्रोन डागत रिफायनरी नेस्तनाबूत केल्यात. किरीशी तेल रिफायनरी जळून खाक. युक्रेनची 3 ड्रोन नष्ट केल्याचा रशियाचा दावा. मुंबईत गेल्या 9 तासांमध्ये मुसळधार पाऊस. कुलाब्यात सर्वाधिक 88.2 मिलीमीटर पाऊस, तर वांद्रेमध्ये 73 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं घर आणि शेजारील गोठा कोसळला. गोठ्यातील 1 गाय दगावली तर 2 गायी जखमी. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून मदत देण्याची केली मागणी. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू. विसर्ग वाढून 7,677 क्युसेकने विसर्ग सुरू. दक्षिण रायगडमध्ये मुसळधार पाऊस. महामार्गाच्या सर्व्हिस रोडला नदीचं स्वरूप. वाहनं चालवताना चालकांची कसरत. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत झालेल्या अनियमिततेसंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांना निवेदन. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव. 15 पैकी 8 पंचायत समित्यांवर महिलांचे राहणार वर्चस्व. सातारा पुणे महामार्गावर दाट धुक्याची चादर. महामार्गावर काहीच दिसत नसल्याने चालकांची सावध वाहतूक. प्रशासनाकडून वाहन चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. जिल्ह्यात 818 मिलीमीटर पावसाची नोंद. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय. अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. सोलापूरमध्ये पावसाचं थैमान. पावसामुळे नदी नाले तुडुंब. पाण्यात तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ समोर. गावातील तरुणांनी तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.